आपल्यासोबत परिणय फुके आहे, तौफिकजी देखील आहे. तौफिकजी, सुरुवातीला आपल्याकडे येतो. तेलंगणामध्ये जे काँग्रेसला यश मिळताना दिसतंय, काय नेमकी त्यामागची कारणं वाटतात आपल्याला? आत्ताच माणिकराव ठाकरेंनी काही कारणं सांगितली, पण कुठेतरी बीआरएसचं अपयश हे काँग्रेसचं यश आहे असं म्हणायचं? सर्वप्रथम मी न्यूज 18च्या माध्यमातून माणिकराव भाऊंचं मनापासून स्वागत करतो की ते गेले 6 महिने या हैदराबादमध्ये राज्यामध्ये सर्व ठिकाणी तळ ठोकून होते. आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांची स्पेशल ऑब्झर्व्हर म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली होती. नांदेड जिल्ह्याच्या लगतचा सीमेलगतचा जो काही भाग आहे, ज्यामध्ये आता तुम्ही कामारेड्डी पण बघत आहात, या सर्व निजामाबाद असेल, संगारेड्डी असेल, आदिलाबाद असेल, या सर्व सीमे भागात लगतच्या मतदारसंघामध्ये आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांचं सूक्ष्म मॅनेजमेंट ज्याकरिता ते प्रसिद्ध आहेत, या पट्ट्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातली नेते, महाराष्ट्रातले कार्यकर्ते, संपूर्ण तेलंगणामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मधील कार्यकर्ते असतील, कर्नाटकातील नेते असतील, कर्नाटकातील कार्यकर्ते असतील, तसेच माणिकराव भाऊ, अशोकराव चव्हाण साहेब या सर्वांची भूमिका अतिशय महत्वाची आपल्याला दिसून येत आहे. आपण जर या लगतच्या सीमेलगतच्या निवडणुकीच्या पट्ट्यातील विचार केला, आपल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या सीमेलगतच्या मतदारसंघाचा विचार केला, तर निश्चितपणे त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेब हे तळ ठोकून होते. त्यांनी 12-13 दिवस ज्याप्रमाणे प्रचाराचा झंझावात केला आणि बूथ पर्यंतच्या लोकांपर्यंत ऍक्टिव्ह होऊन जे मॅनेजमेंट केलं, निश्चितपणे चव्हाण साहेब आणि माणिकराव भाऊ ठाकरे साहेब यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करत आहे आणि महाराष्ट्राचं योगदान तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये निश्चित आहे. बर, परिणयजी आपल्यासोबत आहेत. परिणयजी, तेलंगणात नेमकं काय झालं भाजपचं? तुम्हाला आत्ता जे आकडे मिळताना दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? कारण मागच्या विधानसभेला 1 जागा होती, लोकसभेला त्या मानाने मोठं यश मिळालं. आता परत या विधानसभेत काही मोठे आकडे अपेक्षित आहेत तुम्हाला? तेलंगणामध्ये आधीपासूनच आपण ट्रेंडिंग बघत होतो की तिथे भाजप तितकं चांगलं परफॉर्म मागच्या वेळेस नाही केलं होतं आणि यावेळेस आपण बघत आहे 2च सीटा तिथे आपण आता लीडवर आहे. आणि मला वाटत नाही की तेलंगणामध्ये याच्या पुढे खूप काही होऊ शकणार. पण निश्चितच आता छोट्या राज्यांमध्ये सुद्धा राष्ट्रीय पक्षांचं एक सुरुवात झालेली आहे. छोट्या राज्यांमध्ये बाकीचे स्थानिक जे पक्ष आहेत त्याचं कुठेतरी संपुष्टात येण्याचं आता हा ट्रेंड सुरू झालेला आहे. बरं, पण मग तुम्ही दुसरीकडे यांनी तौफिकजींनी जसं माणिकरावांचं अभिनंदन केलं, ठीक आहे, काँग्रेसचे नेते आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, पण शेवटी विदर्भातले नेते आहेत ना तुमच्या माणिकराव ठाकरे, ज्यांच्या नेतृत्वात एक राज्य काँग्रेसला मिळालं किंवा त्यांच्या नेतृत्वात विजय मिळवते काँग्रेस. माणिकरावांच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? परिणयजी. नाही, माणिकराव ठाकरे विदर्भाचे नेते आहेत, म्हणजे विदर्भामध्ये अनेक वर्षापासून काम करतात आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुद्धा होते आणि आता अनेक वर्षापासून ते थोडंसं साईडलाईन होते. मला वाटतं तेलंगणामुळे त्यांना काहीतरी या माध्यमातून काहीतरी काँग्रेस पक्षात एक चांगलं त्यांचं वजन वाढलेलंच आहे निश्चित. नाही परिणयजी, आणखी एक मुद्दा तेलंगणाच्याच बाबतीतला की भाजपचे राज्यातले अनेक महत्वाचे नेते तिकडे प्रचारासाठी गेले होते, अनेक रॅलीज झाल्या, रोड शो झाले, अनेक सभा घेतल्या गेल्या. तुम्हाला नेमकं काय वाटतं, याचा कितपत फायदा झाला भाजपला? झाला असेल तर तो किती अंशी झाला असं वाटतं? आणि भविष्यात नेमका कशा पद्धतीनं भाजपचा आता रोडमॅप असणार आहे तेलंगणाच्यासाठी खास करून? नाही बघा, आपण जर ट्रेंड बघितले मागच्या निवडणुकीचे, मागच्या अनेक राज्यांच्या निवडणुकीचं ट्रेंड बघितलं की राज्यांमध्ये जिथे जिथे भाजप कुठे निवडून येऊ शकले नाही, पण तिथे लोकसभेमध्ये भाजप एकतर्फी निवडून आले. मागच्या वेळेस राजस्थानमध्ये आपली सरकार येऊ शकली नव्हती, मागच्या वेळेस मध्य प्रदेशमध्ये सरकार येऊ शकली नव्हती, पण त्याच राज्यांमध्ये जर आपण जर बघितलं तर भाजप 1 साइडेड लोकसभेमध्ये निवडून आली. छत्तीसगडमध्ये मागच्या वेळेस काँग्रेसची सत्ता आली होती, पण लोकसभेमध्ये मॅक्झिमम सीटा त्या भाजपच्या झाल्या होत्या. राजस्थानचे तर 100% सीटा भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या. तर या प्रकारे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हे वेगळ्या वेगळ्या असतात
आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा महाराष्ट्रातले हे सगळीकडे जिथे जिथे जे ज्या जबाबदारी देतात तिथे जाऊन प्रचार करतात, पण अल्टिमेटली स्थानिक लोकांचं, स्थानिक नेतृत्वाचा सगळा तो करिश्मा असतो. त्या भागात काय रिझल्ट येतो त्याच्यावर स्थानिक लोकांवरती ते फार अवलंबून असतं, स्थानिक कार्यकर्त्यांना. ठीक आहे परिणयजी, तुम्ही आणि तौफिकजी तुम्ही राहा आपल्यासोबत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर आपण थेट काही मुद्द्यांवर जाणार आहोत, त्या राज्यातल्या की काय आहे वस्तुस्थिती, काय नेमकं आहे ते आपण समजून घेणार आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना जे सध्याचे कल समोर येत आहेत ते कल दाखवूया. खास करून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काटेकी टक्कर होईल काँग्रेस आणि भाजपमध्ये असं बोललं जात होतं, पण कुठेतरी भाजप तिकडे जोरदार मुसंडी मारताना दिसतंय. मध्य प्रदेशमध्ये खास करून शिवराज सिंग चौहान यांचा करिश्मा चालला असं सध्या तरी बोललं जात आहे. शिवराज सिंग चौहान यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. अश्विनी वैष्णव जी ने जो मार्गदर्शन किया उससे चुनाव के अभियान को सही गति और दिशा मिली, और इसलिए मैंने पहले भी कहा था हम बिल्कुल कंफर्टेबल मेजॉरिटी, शानदार मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी को आएगी, क्योंकि जनता का प्रेम हर कहीं दिखाई देता था. अभी तो प्रारंभिक रुझान है, लेकिन हमारा विश्वास है कि हम शानदार बहुमत प्राप्त करेंगे. त्यामुळे 3 राज्यात भाजपची सत्ता येताना दिसते आणि मध्य प्रदेशात तर खरंच कदाचित एक विक्रम. संजय राऊत यांनी काय म्हटलंय सध्यापर्यंतच्या आकडेवारीवर पाहूया. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, मिझोराममध्ये तिकडले प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहे. हे 3 निकाल जर सोडले आता तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खूप मोठी टक्कर होती. आता जे आपल्या समोर येत आहे ते कल आहे, त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो. ठीक आहे, अनेकदा ट्रेंड्स कायम राहतात, अनेकदा राहत नाही शेवटच्या टप्प्यात. आम्ही बिहारला पाहिलेलं मागच्या निवडणुकीत आणि आम्हाला खात्री आहे या 2 पैकी एका राज्यात मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपचा पराभव होईल. आणि पुन्हा एकदा जाऊयात, आपले पाहुणे जे स्टुडिओत आपल्यासोबत जोडले गेलेत वेगवेगळ्या ठिकाणाहून, नागपूर आणि कोल्हापूरहून. परिणयजी, पहिला प्रश्न तुम्हाला. ठीक आहे, एकीकडे राजस्थान मध्य प्रदेश दोन्ही, म्हणजे राजस्थान परत मिळतंय, मध्य प्रदेश कायम राखताय तुम्ही, पण तुम्हाला असं नाही वाटत की राज्यातल्या स्थानिक नेतृत्वाचं काही ना काही प्रमाणात अपयश आहे? कारण केंद्रातले खासदार, केंद्रातले मंत्री हे सगळे उतरवायला लागले. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या प्रांतातून भाजपच्या त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना महिना, दीड महिना जाऊन तळ ठोकावा लागला. तेव्हा तुम्ही कुठे इथपर्यंत आत्ता पोहोचताना दिसताय? नाही, बघा असं आहे की मध्य प्रदेशमध्ये आपण वन साइडेड आज भाजप निवडून येत आहे. 159 सीटच्या जवळपास भाजप आघाडीवर आहे. आणि जर तिथे बघितलं, निश्चितच मोदीजींचा तिथे करिश्मा आहे, मोदीजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आणि त्याच प्रकारे शिवराज सिंग चौहान साहेब जे अनेक वर्षापासून तिथे मुख्यमंत्री आहे, त्यांनी जे विविध योजना राबवल्या, त्यांचं जे लोकांसोबत जो कनेक्ट आहे, त्यांचं जे लोकांमध्ये जे वावरतात आणि त्यांच्याबद्दल जी एक लोकांची मत आहे, त्या दोन्ही विषयांमुळेच आज हा निकाल आपल्याला बघायला मिळतोय. राजस्थानमध्ये बघितलं तर जे मुख्यमंत्री होते तिथचे गहलोत साहेब, त्यांच्या विरोधात एक मोठी लाट राजस्थानमध्ये होती. त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती. त्यांनी केलेले मागील 5 वर्षाचं जे भ्रष्टाचार आहे तो एक विषय, मोठा मुद्दा तिथे होता. दुसरं सचिन पायलट आणि त्यांच्यामधले जे भांडणं होते तो एक मुद्दा मोठा होता. आणि आपण जे म्हणतात ते भाजपचे इतर राज्यातले जे नेते तिथे जात असतात, तर निश्चितच कोणत्याही राज्यामध्ये जिथे निवडणूक आहे आणि तिथे त्या जसं मराठी भाग जे असते तिथे महाराष्ट्रातले लोक जातात, इतर राज्यातले लोक जाऊन त्या क्षेत्रामध्ये निश्चितच एक प्रचाराचं काम इतर राज्यातले नेते, कार्यकर्ता म्हणून तिथे काम करत असतात. पण अल्टिमेटली जोही निकाल जो येतो किंवा जो तिथे परिणाम जो पडतो तो फक्त केंद्रीय नेतृत्वाचा आणि राज्यातले जे नेतृत्व आणि त्या भागातील जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचाच फरक तिथे त्या निवडणुकीमध्ये पडतो. बरं, आपण तौफिकजींना राजस्थान बद्दल थोडंसं विचारूया आणि तत्पूर्वी आपण एक महत्वाची जी अपडेट येते ती देखील प्रेक्षकांना दाखवूया. प्रतिक्रिया काय येत आहेत आपण प्रतिक्रिया पाहूया. की प्रचंड विजय हुई है, इसकी हमें पूरी उम्मीद थी, पूरा विश्वास था कि मध्य प्रदेश के जन जन के मन में भारतीय जनता पार्टी के प्रति जो विश्वास है वो विश्वास आज के चुनावों में परिलक्षित होता है. आप सब जानते हैं एमपी के मन में मोदी है, मोदी के मन में एमपी है.
जिस तरह से प्रदेश में सरकार चली, 18 वर्षों में अच्छा काम हुआ, जितना अच्छा काम माननीय शिवराज जी ने किया, जितना अच्छा काम डबल इंजन की सरकार ने किया, जितना अच्छा काम संगठन ने किया, उसका आशीर्वाद आज मध्य प्रदेश की जनता ने दिया। राजस्थान में भी आ रहे हैं आप लोग और छत्तीसगढ़ में भी आगे चल रहे हैं। आगे साइड हो जाओ। अजिंक्य, मिळत राहतात, त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून एक खाद्य महोत्सव आणि त्यातून चांगलं ब्रँडिंग त्या महिलांनी करावं, चांगलं पॅकेजिंग करावं आणि स्वतःच्या पायावर कष्टाने या महिला काहीतरी वेगळं करू पाहतात आणि महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती। सुप्रिया सुळे बोलत होत्या, त्या बोलतीलच निवडणुकांच्या आकड्यांवर, पण पुन्हा एकदा तिवारीजींच्याकडे जाऊयात, आपले प्रतिनिधी, आणि त्यांना विचारूयात, माझा आवाज पोहोचतोय? मेरी आवाज आ रही है आप तक? क्या ऐसे मुद्दे रहे छत्तीसगढ़ में कि कांग्रेस के हाथ से ये प्रदेश जा रहा है? आपका क्या अनुमान है, आपका क्या निरीक्षण है? जी देखिए, बिल्कुल छत्तीसगढ़ में जिस तरह की अभी स्थिति बन रही है, जिस तरह से दृश्य दिख रहा है, बीजेपी को काफी बढ़त मिलती हुई नजर आ रही है। बीजेपी प्रत्याशी हैं, उनके चेहरे खिले हुए हैं। अभी हमने धरसींवा के जो प्रत्याशी हैं, उम्मीदवार हैं, अनुज शर्मा, छत्तीसगढ़ी फिल्म के कलाकार भी हैं, वो चुनावी मैदान पे हैं। लगभग 8,000 की बढ़त है। तो जब हमने उनसे बात की तो उन्होंने कहा है कि छत्तीसगढ़ में मोदी की जो गारंटी थी, मोदी का जो भरोसा था, उसका प्रतिशत फिलहाल मिलता हुआ दिख रहा है, ऐसे बीजेपी का मानना है। इसके अलावा बीजेपी के जो उम्मीदवार है, बीजेपी के बड़े जो नेता हैं, वो लगातार कहते आ रहे हैं कि छत्तीसगढ़ में जिस तरह से एंटी इनकम्बेंसी था और साथ ही साथ जो छत्तीसगढ़ में भ्रष्टाचार के मुद्दे को उन लोगों ने लगातार मुद्दा बनाया और यही वजह है कि उनका जो प्रतिफल है वो लगभग मिलता हुआ दिख रहा है। लेकिन अभी 4 से 5 चरणों का जो मतगणना है वही शुरू हुआ है। तो ऐसे में ये कहना कि किसकी सरकार बनेगी, अभी जल्दबाजी होगी। लेकिन फिलहाल अभी जिस तरह से रुझान आ रहे हैं और जो 12 मंत्री, कांग्रेस के 12 जो मंत्री चुनाव मैदान पर थे, उनमें से लगभग 7 मंत्री अभी भी पीछे चल रहे हैं। तिवारी जी, क्या कारण है इसके पीछे कि लगभग 7 मंत्री पिछड़ रहे हैं शुरुआत के रुझानों में, और कौन से ऐसे कारण हैं जिन कारणों की वजह से वो पिछड़ रहे हैं, उसके बारे में क्या बताएंगे? नहीं, एक और चीज जोड़ता हूं, खुद मुख्यमंत्री अपने क्षेत्र में काफी पीछे चल रहे हैं। जी बिल्कुल, देखिए, ये पाटन की सीट की अगर हम बात करें, मुख्यमंत्री भूपेश बघेल की बात करें, तो विजय बघेल बीजेपी के उम्मीदवार वो उनके प्रतिद्वंदी हैं। और खास बात यही है कि इससे पहले भी विजय बघेल मुख्यमंत्री जब विधायक थे जो भूपेश बघेल, तो उन्हें वो हरा चुके हैं। तो इसलिए दोनों एक ही परिवार से हैं, रिश्ते में चाचा भतीजा होते हैं। तो ये कहा जा सकता है दोनों की पकड़ उन क्षेत्र में है। और अगर हम अन्य जो मंत्रियों की पिछड़ने की बात करें, अभी फिलहाल जो अन्य मंत्री है जो पीछे चल रहे हैं उनकी बात करें, तो वैसे भी जब कोई विधायक होता है तो उस क्षेत्र में उसकी एंटी इनकम्बेंसी होती है। और जब मंत्री होते हैं तो उनके पास सरकार की जवाबदारी बड़ी होती है। वो सिर्फ विधायक क्षेत्र का नहीं होता, बल्कि पूरे प्रदेश के मंत्री होते हैं। तो ऐसे में काम का जो बोझ है, दायित्व है, वो ज्यादा होता है। विधानसभा क्षेत्रों तक उनकी पहुंच है वो कम हो जाती है, लोग नाराज हो जाते हैं और एक तरह से एंटी इनकम्बेंसी कहा जा सकता है इसे। सामान्य कार्यकर्ता है, जब जैसी जो जवाबदारी दी गई उसका पालन किया, आगे जैसे पार्टी का निर्देश होगा और जिसको भी जवाबदारी दी जाएगी सब मिलके उसको छत्तीसगढ़ में एक बेहतर सरकार बनाने का काम करें। आप बार ये जिम्मेवारी संभालने के लिए तैयार हैं? मैं कहता हूं ना, पार्टी मुझे हमेशा, मैंने कभी मांगा नहीं है। पार्टी जब जब जो जवाबदारी दी है उसका क्रियान्वयन मैं करता रहा हूं। आगे क्या जवाबदारी देगी पार्टी के नेता तय करें। ये 9 मंत्री पीछे चल रहे हैं अभी, ये पूरी सरकार पीछे चल रही है। जब मुख्यमंत्री 2 राउंड में पीछे हो गया, इसका मतलब ये बता दिया कि जनमत उनके खिलाफ। दावे कर रहे थे, कई तरह के दावे थे। 75 पार तो आपने अभी भी कहा है। 75 की बात कर रहे थे। और मैं कल भी आपको कहा था, मैंने आंकड़े भी बताए थे कि कांग्रेस कहां तक जाएगी और वो 40 भी क्रॉस नहीं कर पाएगी। लोग
रमण सिंग यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि ते खूप आत्मविश्वासानं हे सांगत होते की काँग्रेस 40चा आकडा पार करणार नाही आणि भाजप खूप आणखी जास्त सीट्स जिंकू शकेल। हे सुरुवातीचे कल छत्तीसगडमधले आपल्या समोर येत आहेत। भाजप सध्या 54 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस केवळ 34 ठिकाणी आघाडीवर आहे आणि कुठेतरी काँग्रेसला खूप मोठा धक्का छत्तीसगडमध्ये बसताना दिसतोय। भाजपनं जोरदार मुसंडी छत्तीसगडमध्ये मारल्याचं पाहायला मिळतंय। छत्तीसगड सरकारमधले किमान 7 ते 8 मंत्री पिछाडीवर आहेत आणि याचा खूप मोठा फटका काँग्रेसला छत्तीसगडमध्ये बसताना दिसतोय। एक खूप वेगळ्या प्रकारचं असं चित्र, कारण सगळ्या एक्झिट पोलमध्ये असं दिसत होतं अजिंक्य की छत्तीसगड काही झालं तरी काँग्रेसकडेच राहील, भाजपला इथे जिंकता येणार नाही किंवा झाली तर एकदम काटेकी टक्कर होईल, पण भाजप नाही जिंकू शकत असं बऱ्याच स्कीम मध्य प्रदेशमध्ये चालते पण मग तोच रिझल्ट आणि तोच इम्पॅक्ट आपल्याला तेलंगणात का दिसत नाही। त्याच्यामुळे इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट। एकदा आल्यानंतर 2-3 दिवसांनी पूर्ण त्याचं बायफर्केशन करायला लागेल, त्याचं अनालिसिस करायला लागेल की वाय एक मॉडेल एका ठिकाणी चालतं आणि दुसरीकडे चालत नाही। त्याच्यामुळे इट वोंट बी राईट टू बी इम्पल्सिव्ह। लोकसभा निवडणुकीच्या जवळ ज्या कुठल्या राज्याच्या निवडणुका होतात त्या कुठे ना कुठेतरी लोकसभेची सेमीफायनल अशा अर्थाने त्यांच्याकडे, कारण एक मॉरल असतं सगळ्या ह्याचं आणि टीना फॅक्टर जो आहे, देर इज नो ऑल्टरनेटिव्ह असं एक जे परसेप्शन बनलेलं आहे मोदींना, तर त्या सगळ्यामध्ये एक मोठी आघाडी एक चेहरा प्रोजेक्ट करण्यामध्ये एखाद्या वेळेस कदाचित सक्सेसफुल होईल की नाही माहिती, आणि या निवडणुकांचे निकाल या सगळ्याचा एक मॉरलवर कसा परिणाम होणार? मॉरलवरचा विषय नाही। मागचेच आम्ही काँग्रेस राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकलं होतं पण लोकसभेचा रिझल्ट किती वेगळा लागला होता। त्यामुळे इट्स व्हेरी हार्ड टू टेल। इलेक्शन्समध्ये काही होऊ शकतं, डायनॅमिक्स कधी बदलतात। आता मागच्या 2019च्या इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस वॉज रिटर्न ऑफ। आम्हाला सगळ्या एक्सपर्ट्सनी सांगितलं होतं आता तुम्ही 19चा नाद सोडा, 24चा विचार करा। म्हणजे वी वर रिटर्न ऑफ, म्हणजे आम्हाला कोणी सिरियसलीच घेत नव्हतं। आम्हाला सिंगल डिजिट आम्ही आणि काँग्रेस होतो, तुम्हीच असाल तेव्हा रिपोर्टिंगला। वी वर रिटर्न ऑफ। कधीतरी वाटलं होतं का की हा पक्ष रेझिरेक्ट होईल 2019मध्ये? सिंगल डिजिट म्हणजे आम्ही आणि काँग्रेस म्हणून 20 सीट देत होते आम्हाला विधानसभेला, लोकसभेला नाही। 288च्या 10% आम्हाला देत होतो। पण मग त्याच याला पुढे 2019च्या तुलनेत आता काँग्रेस एनसीपीची जर आपण विचार केला तर जास्त चॅलेंजेस आहेत, कारण घरात लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस। त्याच्यात काय, लाईफ इज अ चॅलेंज, लढायचं असतं आपण। तुम्ही आता या सगळ्या एकूण या 5 स्टेट किंवा 4 स्टेटचा निकाल आल्यानंतर ट्रेंड्स पाहता, तुम्हाला असं वाटतं का काही स्ट्रॅटेजी चेंज इंडिया आघाडीला करावी लागेल एकूण अलायन्स म्हणून? टू अर्ली स्ट्रेंथनं बीजेपी राईड करते एकूण इलेक्शन कॅम्पेन रिझल्ट सुद्धा। इंडिया आघाडी नोवेअर होते का या सगळ्यामध्ये? कारण कुणीच बोलायला तयार नाही, इतके स्टॉलवर्ड्स असून की पॉलिसी ओरिएंटेशन मध्ये गडबडी की स्ट्रॅटेजीमध्ये गडबडी? तेच तर आता बघायला लागेल ना, जेव्हा सगळे रिझल्ट येतील ना, रिझल्ट आल्यावरच हे अनालिसिस होईल ना। त्याला पुढचे एक 8-10 दिवस लागतील क्लिअर स्ट्रॅटेजी कळायला। कारण का तुम्हालाही वाटेल, आता तुम्ही जसं म्हणलं की एखादी स्कीम राजस्थानमध्ये चालली विच इज नॉट बीन अ सक्सेस स्टोरी इन कन्व्हर्जन ऑफ वोट्स, जी मध्य प्रदेशमध्ये झाली। कसं असतं की विनर हॅज मेनी फादर्स, लुझर ओनली इज ऑलवेज अन ऑर्फन। त्याच्यामुळे ह्याचं अनालिसिस इम्पल्सिव्हली आता मी नाही तुम्हाला सांगू शकत, पण एक 8 दिवसांनी 100% सांगू शकेन। इट्स टू अर्ली टू से, कारण का सेम वन साइज इज नॉट फिटिंग ऑल राईट। मग कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यात पर्सेंटेज किती आले, कुणाचं मतदान किती आलेलं, ही सगळी स्ट्रॅटेजी बघायला लागेल ना। या निकालाच्या ओघानं एक प्रश्न आता पुन्हा आपल्याकडेच येईल तुमच्याकडे आता पार्टी फ्रॅक्चर्स आहेत, नेमक्या जागा किती लढवणार, उमेदवार किती असणार, या सगळ्याची स्ट्रॅटेजी प्लॅन तुम्हाला करावं लागेल। म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल। 2 महिने झालेत, महायुतीनं जवळपास त्यांचं जागा वाटप डिक्लेअर केलंय। काल अजित पवारांनी कुठून कुठून लोकसभा लढवणार ते सांगितलं, जिथून खासदार आहेत तिथून ते लढणार। बारामती, शिरूर, सातारा, म्हणजे पूर्वीच्या राष्ट्रवादीचे जिथून होते फ्रॅक्चर होण्याआधी, तर त्या सगळ्या जागा ते लढवणार आहेत। अशा परिस्थितीत तुमचं प्लॅनिंग काय? काल तुम्ही नव्हता पवार साहेबांच्या ह्याला प्रेसला, तुम्ही नव्हता, मग तुम्ही वाचली नसेल का? त्याच्यात ते म्हणले ना आम्ही 15-16 लढणार। कशा लढणार? तुमच्या विरोधात कोण लढणार? आम्ही जेव्हा एकतर तुमची जेव्हा एडिटोरियल होते तेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी सांगता तुमची?
कंपॅरेटिव्हली राहुल गांधी कमी पडतात का नरेंद्र मोदी? नॉट एट ऑल, ऐसा कारण कुछ नहीं दोघांनी होता. एकाच टायमिंगला प्रचार केलेले आहेत. काँग्रेसमध्ये असा नरेंद्र मोदी सारखा ठळक चेहरा नाहीये असं देखील बोललं जाते. कोण नेतृत्व नाहीये, त्यासाठी हे पोल्स किंवा रिझल्ट बदलले जातात असं वाटतंय का? कसं होईल? मागच्या वेळेस काय झालं होतं? मागच्या वेळेस राजस्थान आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्य काँग्रेस जिंकलं होतं. लोकसभेला रिझल्ट वेगळा लागला आणि विधानसभेला वेगळा लागला. व्हेरी हार्ड टू टेल. तेलंगणाचा जर विचार केला तर TRS अजिंक्य, सुप्रिया सुळे 2-3 दिवसानंतर याचं ॲनालिसिस करून बोलायचं म्हणतायत, पण राजकारणामध्ये असं असतं की तुम्हाला काही गोष्टींचे आडाखे आधीपासून बांधावे लागतात आणि कृती करावी लागते, अन्यथा आजचं राजकारण हे प्रचंड गतीचं आहे. सर, याचा ना थेट परिणाम इंडिया आघाडीच्या पुढच्या बैठकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल असं सध्या तरी दिसतंय. कारण आपण जर या 4 राज्यांच्या विधानसभा निकालांचा म्हणजे आता जे कल समोर येत आहेत त्याचा जर अंदाज घेऊन बोलायचं म्हटलं तर 3-1 म्हणजे भाजप 3 विरुद्ध काँग्रेस 1 अशी सध्याची परिस्थिती आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसनं खूप चांगलं यश मिळवलेलं आहे आता तरी, ट्रेंड्समध्ये तरी, पण अंतिम निकाल, अंतिम आकडा काय असतो हे आपल्याला नंतर कळेलच. पण ज्या 3 ठिकाणी काँग्रेस हरतीये तिथे नेमकं पुढे आता काय होणार? कारण आपण ही लोकसभेची सेमीफायनल म्हणतो, त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला या 3 राज्यांमध्ये खास करून खूप जबरदस्त मेहनत येत्या काळात करावी लागते की काय, असं एकंदरीत चित्र दिसतंय. आपण हाच प्रश्न तौफिकजींच्याकडे घेऊन जाऊयात आणि मग परिणयजींना पण हाच प्रश्न विचारूयात. तौफिकजी, तुम्हाला असं वाटतं की या आताचे जे 4 मतमोजणी होत आहेत त्याच्यात 3 विरुद्ध 1 अशा प्रकारचा निकाल लागला तर महाराष्ट्रात तुमचं जागा वाटप, विधानसभा, लोकसभा, पुढची सगळी आखणी, या सगळ्यावर याचा थेट परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? तौफिकजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो, तुमचा आवाज नीट पोचत नाही, कदाचित म्यूट झालंय तुमच्या इथे. मी परत येतो तुमच्याकडे. परिणयजी, जर का भाजपनं 3रं राज्य जिंकलं, मध्य प्रदेश राजस्थानच्या सोबत छत्तीसगड पण जिंकलं, तर भाजपच्या आत्मविश्वासावर याचा परिणाम होईल आणि तुमची राज्यातली पण बार्गेनिंग पॉवर वाढेल? निश्चितच भाजपचा आत्मविश्वास वाढणार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढणार. पण हे जे ट्रेंड जे आज जे आपल्याला दिसतात हे आधीपासनं आम्हाला माहीत होतं. मध्य प्रदेशमध्ये 100% भाजप येणार ही माहीत होतं. राजस्थानमध्ये आपल्याला माहीतच आहे की 5 वर्षानंतर तिथे सरकार बदलत असते, तिथचे ट्रेंड माहीत होतं. आणि छत्तीसगड आमच्यासाठी थोडंसं हे वाटतं की त्यात सगळ्या जागांवर ट्रेंड काँग्रेस येणार असं दाखवत होतं. पण आज तिथे भाजप आघाडीवर आहे, सगळीकडे भाजपची सरकार येताना दिसत आहे आणि 3ही राज्यांमध्ये निश्चितच भाजप निवडून आली, त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होणार. जसं की बाकी सगळे बोलतात आहे की ही देशाच्या निवडणुकांची, लोकसभेच्या निवडणुकीची ही सेमीफायनल आहे, तर निश्चितच सेमीफायनल आपण यावेळी जिंकलेलो आहे. तुम्ही विधानसभेला आणि लोकसभेला एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कमी जागा देणार आणि तुम्ही जास्त जागा मागणार, परिणयजी? नाही, ते आजच्या घटकेला मला सांगणं कठीण होणार. आणि आम्ही सगळे तिन्ही पक्ष सोबत मिळून लोकसभा आणि विधानसभा लढणार आहे हे आधी आमच्या सर्वात श्रेष्ठ नेतृत्वांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याच प्रमाणात जे आपसी सोबत बसून, वरचे नेते आपसीत बसून ते डिसाईड करतील. ते आता माझ्या स्तरावर कोणी काही निर्णय घेणार नाही. बरं, तौफिकजी आवाज येतोय तुमच्यापर्यंत. अजिंक्यला प्रश्न विचारायचा आहे. अजिंक्य. तौफिकजी, राजस्थानमध्ये खास करून काँग्रेसमधले अंतर्गत वाद आणि कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीचा काँग्रेसला खूप मोठा फटका बसेल असं सातत्यानं बोललं जात होतं. याचाच कुठेतरी काँग्रेसला तोटा झालाय असं वाटतं. सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यामध्ये जे वाद होते त्याचा अंतर्गत तोटा काँग्रेसला झाला, खूप मोठा फटका बसला, ज्यामुळे आता सत्ता कदाचित गमवावी लागू शकते. आताचे निकाल बघून असं आपल्याला म्हणता येणार नाही, का तर निश्चित आपण दरवेळेला बघता की राजस्थानमध्ये प्रत्येक वेळेला नवीन गव्हर्नमेंट द्यायचा एक ट्रेंड असतो. पण आज जर तुम्ही हे आकडे बघितले तर हे निश्चित आकडे आता आपण मगापासून बघत आहात की काँग्रेसचा आकडा 1-1 वाढत आहे, भाजपचा आकडा 110 वरून 107 वर येत आहे. अजून आपण याबद्दलचं मत लवकर व्यक्त केलं असं होईल, पण निश्चित ह्या निवडणुकाच्या निकालातून महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील रणनीतीवर निश्चितपणे विचार केला जाईल. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे, महाविकास आघाडीबद्दल लोकांचं मत वेगळं आहे, प्रत्येक राज्याची वेगळी परिस्थिती असते.
महाविकास आघाडीच्या रणनीती ठरवताना या चारही राज्यांचा या सेमीफायनलचा निश्चित विचार करून महाविकास आघाडीची रणनीती राहील आणि त्याचा निश्चित विचार होईल असं मला वाटतंय. नाही, पण तौफिकजी, कुठेतरी जागा वाटपाच्या मुद्द्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं सातत्यानं कानावर येत असतं. तशा चर्चा देखील असतात. तीन पक्षांना एकत्र येऊन ज्या वेळेला जागा वाटपाचा मुद्दा येतो त्यावेळेला कुठेतरी आपला पक्ष वरचढ हे दाखवून जास्त जागा मागायच्या असतात. त्यावरनं अंतर्गत वाद होतील असं वाटत नाही का? मला असं वाटत नाही, का तर आता महाविकास आघाडीच्या सर्व बूथच्या कार्यकर्त्यापासून शीर्ष नेतृत्वापर्यंत आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपनं ज्या पद्धतीचं हे तोडाफोडीचं राजकारण केलं, ज्याप्रमाणे त्यांच्याकडे बहुमत असताना देखील पुन्हा अजित पवार गटाची असेल किंवा पुन्हा एकनाथ शिंदे गटाची मदत घेतली, त्या सर्व या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्र हे एक राजकारणामध्ये देशाला दिशा देणारी, राजकारणाला वेगळी दिशा दाखवणारं राज्य आहे. अशा राज्यामध्ये राजकीय परिस्थिती, राजकीय संस्कृती जी बिघडत चाललेली आहे ती निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेला आवडलेलं नाहीये. आणि निश्चितपणे आता जनतेनं ठरवलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे येशील, परंतु या निवडणुकीचा विचार आमचं शीर्ष नेतृत्व महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षाचे नेते करतील आणि आम्ही निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जाऊ. बरं, ठीक आहे. हा आशावाद व्यक्त केलाय तौफिकजींनी की आता येत्या निवडणुकांना ते सक्षमपणे सामोरं जातील. पण एकीकडे तीन ठिकाणी जरी भाजपला यश मिळत असलं तरी एका ठिकाणी तेलंगणामध्ये खूप जबरदस्त यश काँग्रेसला मिळताना दिसत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते तेलंगणामध्ये जबरदस्त जल्लोष सध्या करताना दिसत आहेत. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी या सगळ्याचा आढावा घेतला. आपण पाहूया. निकाल जाहीर होत आहेत आणि यात काँग्रेस पक्षाला मिळणारं यश दिसून येत आहे. या यशाचा आनंद कार्यकर्ते कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा करतात आपण बघू शकता. मी तेलंगणा काँग्रेसचं प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय गांधी भवनमध्ये आहे आणि या प्रांगणामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत. ढोल ताशे वाजवून आनंद साजरा करत आहेत. खुल्या जीपमधून कार्यकर्ते आता आले होते आणि त्यांचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खडगे यांचे कटआउट, त्यासोबतच पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते नाचत आहेत. गेल्या 12 वर्षाचा वनवास या प्रदेश मुख्यालयाचा संपुष्टात आल्याचं आता दिसून येत आहे. यापूर्वी तेलंगणाच्या निर्मितीच्या पूर्वी संपूर्ण आंध्र प्रदेशचं काँग्रेसचं मुख्यालय या ठिकाणी होतं आणि त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. ज्यावेळी तेलंगणाचं विभाजन झालं त्यानंतर या प्रदेश काँग्रेसमध्ये या ठिकाणी 10 वर्ष तेलंगणा काँग्रेसची सगळं कारभारीतून चालायचा. आता निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. कार्यकर्ते आपला आनंद लपवू शकत नाहीत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. अजून पूर्णपणे निकाल घोषित व्हायचा आहे, मात्र कार्यकर्त्यांचा हा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गांधी भवन, हैदराबाद. तेलंगणातला काँग्रेसचा विजयाचा जल्लोष. आणि आपण पाहतोय की तेलंगणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेसला तेलंगणामध्ये खूप मोठं यश मिळताना दिसतंय. बीआरएसला खूप मोठा तोटा झालेला आहे. केसीआर यांची जादू काही चाललेली दिसत नाहीये आणि त्याचा कुठेतरी खूप मोठा फटका बीआरएसला बसू शकतो आणि राज्यात देखील कदाचित बीआरएसला याचा फटका बसू शकतो की काय, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. कारण काही लोक महाराष्ट्रातले वेगवेगळ्या पक्षातले नेते, काही वेगवेगळ्या पक्षातले नाराज असलेले नेते हे बीआरएसमध्ये चालले होते. पण आता या निकालानंतर ते काय होतं ते आपण पाहूयात. पुन्हा एकदा परिणय फुके यांच्याकडे जाऊयात. परिणयजी, एकीकडे तुम्ही म्हणताय की राज्यातल्या नेत्यांचं यश, राज्यातल्या नेतृत्वाचं यश, मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये तर तुम्ही तुमच्या यशापेक्षा हे दिलं ते 5-5 वर्ष दोन्ही पक्षांची सत्ता राहते असं तुम्ही म्हणालात, त्यामुळे तुम्हाला अपेक्षितच होतं राजस्थानमध्ये येणार. पण तुम्हाला केंद्रातले मंत्री उतरवायला लागले, केंद्रातल्या खासदारांना इकडे राज्यात बोलवावं लागलं. तुम्हाला असं वाटत नाही की विधानसभेत काम करणारे आमदार निष्प्रभ होते, राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात निष्प्रभ ठरलं? केंद्रातल्या योजना मोठ्या मोठ्या सांगताना मध्य प्रदेशात तुम्हाला आधार दिला तो लेक लाडकीनं. नाही, बघा असं आहे की भारतीय जनता पार्टीचं कोणतंही निवडणूक असली
छोटी छोटी निवडणूक असली, मोठी मोठी निवडणूक असली, त्या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी सिरियसली घेत असते. आणि म्हणून त्या आपल्या पक्षातल्या जितकेही नेतृत्व आहे ते सगळंच आपलं पूर्ण सर्वस्व झोकून देतात आणि त्या भागात जिथे जिथे जबाबदारी दिली, जसं कुणाला विधानसभेची जबाबदारी दिली, कुणाला एखाद्या डिव्हिजनची जबाबदारी दिली, कुणाला एखाद्या लोकसभेची जबाबदारी दिली, तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता असणार, कार्यकर्ता असणार, तो स्वतःला झोकून देतो. आणि निश्चितच स्थानिक लोकांचं त्यात यश असतंच. मोदींच्या नावावर हे लोक मतदान करतात. मोदीजींचं जे मागील 9 वर्षापासून जे नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे आणि एक विश्वगुरूच्या याच्या रूपामध्ये त्यांना आज पूर्ण जग बघताय, तर निश्चितच त्यांना या देशातले लोक मोदीजींना बघून मतदान करतात. पण त्या भागातील स्ट्रॅटेजी असणार, त्या भागातील निवडणूक मॅनेजमेंट असणार, तर निश्चितच बाहेरचे राज्यातील लोक किंवा खासदार किंवा केंद्रीय मंत्री जर तिथे गेले तर ते मॅनेजमेंट व्यवस्थित होणार. मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातूनच हे सगळे इतर नेते त्या राज्यांमध्ये जातात. पण हा करिश्मा जो आहे हा मध्य प्रदेशमध्ये हा निश्चितच नरेंद्र मोदी साहेबांचा आहे, राजस्थानमध्ये निश्चितच मोदी साहेबांचा आहे आणि छत्तीसगडमध्येही जे मोदी साहेबांनी जे प्रचार केला तिथे जे त्यांनी सांगितलं की या छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीला आपण निवडून द्या, माझी गॅरंटी आहे की इथे सगळ्या ज्या ज्या योजना जे भारतीय जनता पार्टीच्या त्या राज्यस्तरीय नेतृत्वांनी ज्या ज्या घोषणा केल्या ती माझी गॅरंटी आहे. बघा, जर तुम्ही जर तिथं जर सगळं जर इलेक्शनचा प्रचार झाला तर मोदी की गॅरंटी असं छत्तीसगडमध्ये प्रचार करण्यात आला. मध्य प्रदेशमध्येही मोदीजींनी अनेक सभा घेतल्या. तर शिवराजसिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वाला लोकांनी मान्यता दिली. मागील अनेक 15-18 वर्षापासून ते तिथे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या अनेक योजना, लाडली लक्ष्मी योजना, लाडली बहिणा योजना आणि अनेक इतर योजनासुद्धा हा मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला दिसतात आहे की मध्य प्रदेशमध्ये त्या लोकांना महिलांनी विशेष करून 10% पुरुषांपेक्षा 10% महिलांनी जास्त मतदान भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे. या उलट काँग्रेस 2018मध्ये कारण मी मध्य प्रदेशमध्ये प्रभारी होतो, मलाही एक विधानसभेची जबाबदारी दिली होती, म्हणून मला मध्य प्रदेशचं ग्राउंड स्थिती मला माहिती आहे. फील्डवर मी स्वतः फिरलेलो आहे. 1 महिना जवळपास मी तिथे होतो तिथे. आणि कमलनाथजींचा जो होम कॉन्स्टिट्युन्सी आहे, छिंदवाडा जिल्हा जो आहे, होम डिस्ट्रिक्ट आहे, तिथेच मला जबाबदारी दिली होती. आणि तिथे जर मी बघितलं की तिथेही सगळ्या निश्चितच शिवराजसिंग चौहान साहेबांबद्दलचं एक मत लोकांमध्ये एकदम चांगलं होतं. किंवा मोदी साहेबांबद्दल तर संपूर्ण देशातच चांगलं मत आहे. मोदी साहेबांना बघूनच संपूर्ण देश मतदान करतात. पण शिवराजसिंग चौहान साहेबांनी जे योजना तिथे केल्यात त्या निश्चितच त्याचा फायदा झाला. या उलट कमलनाथजींनी 2018मध्ये त्या भागातील सर्व लोकांना, मध्य प्रदेशच्या सर्व शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं की मी संपूर्ण कर्जमाफी करणार. ती कर्जमाफी कुठेतरी त्यांनी पूर्ण केली नाही. त्यांनी जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना ते पूर्ण केलं नाही. त्याचंही रिॲक्शन मध्य प्रदेशाच्या या निवडणुकीत आलं, हे मी तुम्हाला सांगतो. मिळताना दिसत आहेत, ट्रेंड करतायत हे सगळे आपण पाहतोय या सगळ्या कलांकडे. पण कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कमलनाथ विरुद्ध काँग्रेसचे इतर नेते असा एक परसेप्शन क्रिएट झाल्याचं बोललं जात होतं. तशी चर्चा होती. उमेदवारीवरनं सुद्धा अनेक गोष्टींबद्दल बोललं जात होतं की तिकीटं कापली गेली अनेक जणांची आणि त्याबद्दल खूप मोठा रोष होता काँग्रेसच्याच उमेदवारांमध्ये, काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांमध्ये. अगदी एकमेकांच्या मारामारी होईपर्यंत सुद्धा गोष्टी गेलेल्या होत्या. तर कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा अंतर्गत असणारा वाद पुन्हा एकदा काँग्रेसला तोटा कुठेतरी मिळवून देतोय की काय असं वाटलं होतं आणि तशी चर्चा देखील सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुमचं नेमकं काय अनालिसिस आहे? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला तोटा होण्यामागची नेमकी काय कारण आहे? तौफिकजी, मध्य प्रदेशचा आपण विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये मी तेलंगणाला होतो. तेलंगणाला माझ्याकडे सुद्धा एका विधानसभेची जबाबदारी होती. मी हैदराबादमध्ये बघितलं मतांचं जे ध्रुवीकरण होतं. ज्याप्रमाणे आता आपण तेलंगणामध्ये बघितलं की आपण तिथं आज MIM सारखी MIM सारख्या मुस्लिम संघटनेला मत विभागणीसाठीच उभा केलं जातं. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपची ही रणनीती होती की काँग्रेसची वोट बँक कुठेतरी आमची डिस्टर्ब व्हावी आणि त्याप्रमाणे नाही. तौफिकजी, माझा खूप स्पेसिफिक प्रश्न होता काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाविषयीचा. कारण कमलनाथ विरुद्ध काँग्रेसचे सगळे राज्यातले इतर नेते किंवा केंद्रीय नेतृत्वातले सुद्धा काही काँग्रेसचे नेते कुठेतरी या तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरनं फार खुश नव्हते असं बोललं गेलं. खूप मोठा असंतोष होता. अगदी मारामारी होण्यापर्यंत सुद्धा काही वेळेला गोष्टी गेल्या अशा देखील बातम्या समोर आलेल्या होत्या. तर मग त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला तोटा झाला का? माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्हाला. असं म्हणता येणार नाही. तिकीट वाटप ही काँग्रेसमधली एक प्रक्रिया
अत्यंत पारदर्शकपणे आमचं पार्लमेंटरी बोर्ड वगैरे सगळं बसत असतं आणि ते तिकीट वाटप करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येक घटकाचा विचार करून तिकीट वाटप केलं जातं. आपल्याला असं म्हणता येणार नाही की तिकीट वाटपमुळं कमलनाथजी विरुद्ध सर्व काँग्रेस नेते या पराभवाला जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही आपल्याला. याचे काही वेगळे निष्कर्ष असू शकतात, पण आपण या निश्चितपणे तुम्ही जे म्हणत आहात तसं काँग्रेसमध्ये कधी होत नाही. पार्लमेंटरी बॉडी असते, सर्वजण बसून निर्णय घेत असतात. एक एक तिकिटावर एक एक सीटवर प्रत्येक गोष्टीचा विचार केला जात असतोय. पण गेले 15 वर्षाच्या कुठेतरी या भाजपच्या रणनीती तोडण्यामध्ये आम्हाला अपयश आलं असेल. आपण मागच्या वेळेला बघितलं असेल की मागच्या वेळेला जनतेनं काँग्रेसला बहुमत दिलं होतं, काँग्रेसची सरकार होती, पण तिथं देखील तोडाफोडीचं राजकारण भाजप करण्यात यशस्वी झालं. त्या पद्धतीनं आताच्या भाजपने तौफिकजी भाजपने लोक फोडले, पण तुमचे लोक प्रचंड नाराज होते ना तुमच्याच नेत्यांबद्दल, केंद्राच्या नेतृत्वाबद्दल, म्हणून त्यांना असं वाटलं की भाजपकडे गेलं पाहिजे. आणि मध्य प्रदेशमध्ये काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. माफ करा, राजस्थानमध्ये काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. मी तुमच्याकडे येतो, पण परत एकदा आकडेवारीवर एक धावती नजर टाकूयात. आतापर्यंतचे जे आकडे आपल्या समोर आलेले आहेत, आपल्याला समोर आकडे दिसतील. काय सांगतायत आकडे आपण पाहूयात. या टॅलीवर पण आपण एकीकडे नजर टाकू. अजिंक्य, या सगळ्याकडे आपण जे पाहतोय ना तो वेध लोकसभेचा म्हणून सुद्धा पाहतोय. कारण मगाशी तू जसं म्हणालास की 2 नाही 3रं राज्य जर का भाजपकडे गेलं तर त्याचा एक वेगळा परिणाम लोकसभेच्या आकड्यांवर होणार आहे. आपण ही आकडेवारी पाहतो सध्या. लोकसभेच्या अनुषंगानं 3 राज्यांमध्ये खरं तर खूप कॉन्सन्ट्रेशन सध्या केलं जात होतं. तेलंगणामध्ये कुठेतरी काँग्रेस आणि BRSची थेट लढत होती. पण आपण जर बघितलं तर आता राज्यांच्या निकालाच्या या अनुषंगानं जे कल समोर येत आहेत त्या अनुषंगानं 330 ठिकाणी भाजपला यश मिळताना दिसतंय. म्हणजे खूप मोठी ही मुसंडी आहे भाजपची असंच म्हणावं लागेल. पण अजिंक्य, दुसरीकडे तौफिकजी फार समाधानी असतील पुढचा आकडा ऐकून, कारण काँग्रेसला सुद्धा कमी नाहीये. काँग्रेसचा आकडा सुद्धा 250च्या जवळ आहे. 242 ठिकाणी या सगळ्या राज्यांमध्ये मिळून काँग्रेस पण आघाडीवर आहे. नाही, पण कुठेतरी भाजपचा आकडा हा तुलनेनं मोठा आहे. काँग्रेसचा आकडा निश्चितपणे 242 पर्यंत गेलाय. पण आपण इतर पक्षांचा जर विचार केला तर 66 ठिकाणी इतर पक्षांना सुद्धा यश मिळताना दिसतंय. त्यामुळे कुठेतरी हा सगळा आपण जर आकड्यांचा खेळ बघितला तर भाजपकडनं जो सातत्यानं दावा होतोय की आम्ही इलेक्शन मोडमध्येच आहोत, आम्हाला माहिती आहे, आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की आम्हाला नेमकं काय करायचंय, कुठेतरी हे आकडे तसंच काहीसं सांगतायत की काय असं सध्या तरी वाटतंय. नक्कीच. आणि आता आपण जाऊयात थेट दिल्लीला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? आज गुलाल, जल्लोष आणि मिठाई भरवणं तर बरोबर. आता काँग्रेसचे कार्यकर्ते ते मोठ्या संख्येनं आहेत आणि जर बघितलं आपण या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे विचारूया. की सुबह दावा किया जा रहा था कि 4 राज्यों में विजय प्राप्त होगा, लेकिन अभी एक ही राज्य में. दावा तो पूरा देश कर रहा था, किसान, महिला, मजदूर कर रहा था, पर मुझे पता था जब परिणाम आएंगे मोदी जी के बनाए हुए परिणाम आएंगे. आज देश देख रहा है. बताइए क्या महंगाई कहाँ चलेगी, रुपया कहाँ गिर गया है, किसान मर रहा है, मजदूर के हालात खराब है. हमारा देश का नौजवान जो नौकरी के लिए तरसता 4 साल के लिए कर दिया है, फिर भी मोदी जीत रहा है. सवाल इस बात पे नेता को सोचना पड़ेगा. मैं तो दावे से कहता हूँ जनता ने कांग्रेस का साथ छोड़ दिया ना. जनता ने नहीं छोड़ा. क्या सी बात कर रहे हो आप? तो पूरे आप सारे चैनल कह रहे थे कांग्रेस जीतेगी, तो चैनल भी झूठे थे जो कह रहे थे. सब दावे गलत थे. कहना क्या ईवीएम का खेल है, और जब तक ये ईवीएम है, मैं कहता हूँ विष्णु भगवान भी मोदी को नहीं हरा सकते. ये देख लेना, देश बर्बाद ईवीएम करियर मोदी कर रहा है. आता ज्या पद्धतीनं निकाल आले त्या निकालानंतर या बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप प्रत्यारोप जशा पद्धतीने ते म्हणतात ईव्हीएमवरती आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीने इथे जर बघितलं आपण तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे ते मोठ्या संख्येने, आणि सोबतच या जर बघितलं आपण इकडे बाहेरच्या इथे मोठ्या संख्येनं महिला देखील आहेत, ज्या महिला आतापर्यंत इथे घोषणा नाचत गाचत होत्या, नाचत होत्या, डान्स करत होत्या, त्यानंतर नृत्य करत होत्या. या सगळ्या महिला हे सगळे काँग्रेस मुख्यालय आहे, आणि या काँग्रेस मुख्यालयामध्ये सध्या आता चिंतेचं वातावरण आहे. नृत्य बंद झालं आहे, वाजंत्र होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आहे. सकाळी इथे लाडू बनवणार होते ते सुद्धा आता इथे या पद्धतीने बघितलं आपण तर इथे सेलिब्रेशन जे होतं ते आता बंद झालेलं आहे. थोडासा नाराजीचा सूर आहे, आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्ते आरोप लगावतात की ईव्हीएमवरती आता ते आरोप लगावत आहे. मिलिंद, या सगळ्यात तुला असं नाही वाटत प्रशांत
की काँग्रेसनं इतकंही निराश होण्याचं कारण नाही? तेलंगणासारख्या राज्यात काँग्रेसला मिळालेलं यश आहे, हे काही इतकंही दुर्लक्षित करून चालणार नाही ना? नाही, त्या जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांशी या संदर्भात विचारतो, तुम्हाला एका राज्यात विजय मिळाला, 3 राज्यात जरी पराभव मिळाला असेल, पण ते म्हणतात की हा सगळा खेळ ईव्हीएमचा आहे. आम्हाला जरी विजय मिळाला असेल, तर एका राज्यात विजय मिळाला असेल ठीक आहे, पण आम्हाला जी अपेक्षा होती राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, तिथे मिळालं नाही. महागाई किती वाढलेली आहे, असे त्याचे दावे आहेत. आणि या दाव्यामध्ये सगळे जर नेते जर बघितले तर आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी झालेला आहे. एक प्रश्न आणखीन तुला विचारायचा आहे की शेवटच्या टप्प्यात प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये असं झालं की आधी इथे गेल्या वेळेला आलं होतं काँग्रेसचं सरकार, मग पुढे काय राजकारण कसं बदललंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात आत्ता जायला नको. पण राज्याची एक योजना मध्य प्रदेश सरकारला तारून नेणारी ठरली, बहना योजना, असंच म्हणावं लागेल. बरोबर आहे. जे शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे जवळपास ज्या जाहीर सभा घेतल्या आणि एक मोठा रोड शो केला, त्याचा एक परिणाम, आणि लाडली जी योजना होती त्या योजनेचाही एक परिणाम मध्य प्रदेशात जाणवला. आणि त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये भरभरून यश हे भाजपच्या झोळीमध्ये पडलेलं आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये दावा केला जात होता कुठल्याही परिस्थितीमध्ये अशोक गहलोत यांचं सरकार येईल, काँग्रेसचं सरकार येईल, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष तिथे एकत्रितपणे लढलं आणि वसुंधरा राजे आणि गजेंद्र शेखावत असो किंवा इतर सगळे नेते असो, ज्यांनीही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तिथे लढाई लढली, त्याचे परिणाम आता जाणवत असल्याचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या योजना शेवटच्या टप्प्यात घोषित करण्यात आल्या त्याचा मोठा परिणाम, आणि ज्या पद्धतीनं महिला केंद्रित राजकारण करण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे. महिलांच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा ज्या केल्या गेल्या त्याचा परिणाम या मध्य प्रदेश सरकारने, शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या महिलांकेंद्रित या योजना आहेत त्यांचा प्रचार प्रसार आणि त्यांच्यापर्यंत कशा त्या योजना पोहोचतील यासाठी सर्व ते प्रयत्न केले. त्यामुळे कुठेतरी महिला केंद्रित प्रचार करून एक मोठा जो मताची टक्केवारी वाढवणारा जो छत्तीसगडमध्ये असं बोललं जात होतं की इथे काटेकी टक्कर होणार, काँग्रेसला पण तेवढीच संधी आहे, भाजपला पण तेवढीच संधी आहे, पण काटेकी टक्कर होणार. छत्तीसगडमध्ये असं काय झालं? बघेल यांच्याबद्दल काय एवढी नाराजी होती, आणि ती वैयक्तिक नाराजी होती का पक्ष म्हणून नाराजी होती? पद्धतीनं छत्तीसगडमध्ये अनेक महत्त्वाच्या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्या योजना जरी घोषणा केल्या जात होत्या, आपण खास करून जर बघितलं बघेल सरकारच्या वतीने त्या योजनांची अंमलबजावणी होताना पाहायला मिळेल. तोच मुद्दा घेऊन रमन सिंग जे माजी मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडचे, त्यांनी त्या मुद्द्यांना घेऊन ठिकठिकाणी एक प्रचार प्रसार केला आणि घोटाळ्यांची प्रमुख मालिका तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा परिणाम मतदारांच्या मनावरती झाला आणि त्यामुळे मतदारांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळतं. जे मतं आणि कल जे आतापर्यंत स्पष्ट होत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आपल्याला पाहायला मिळते, पण अजूनही लढाई चाबूत आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे. निश्चितच, आणि उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हणावं लागेल. आणि सध्या तरी